नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्र राज्यात कृषी विभाग, आत्मा आणि महिला विकास महामंडळ या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कृषी महोत्सवाचं काल दृकश्राव्य माध्यमाद्वारे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई येथून उद्घाटन केलं. कृषी महोत्सव तुळजापूर मध्ये भरवण्यात आलेला असून तुळजापूर येथील सैनिकी शाळेच्या प्रांगणात हा महोत्सव सुरू झाला आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे उद्घाटन होते वेळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डायरेक्टर डॉक्टर मैनक घोष, जिल्हा कृषी अधीक्षक आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कृषी कर्मचारी, त्याचबरोबर मोठ्या संख्येनं शेतकरी पण उपस्थित होते. या कृषी महोत्सवाच्या प्रांगणात जवळपास 75 स्टॉल आहे. त्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी वर्ग आणि या कृषी महोत्सवाला भेट देण्यात येणाऱ्या व्यक्तींना कळावी, त्यांना माहिती व्हावी यासाठी जवळपास 30 ते 35 स्टॉल विविध खात्याचे इथं आहेत. त्याचबरोबर मग शेतीपूरक व्यवसायासाठीचे स्टॉल आहेत. त्याचबरोबर शेतीच्या अवजाराचे स्टॉल आहेत, बियाणे कंपन्यांचे स्टॉल आहेत आणि इतर पण शेती उद्योगाला योग्य म्हणजे निगडीत असे स्टॉल पण इथं आहेत. हे प्रदर्शन आजपर्यंत हा कृषी महोत्सव आजपर्यंत सुरू राहणार असून आज दुपारनंतर या कृषी महोत्सवाचा समारोप होणार आहे. या 2 दिवसात असंख्य जिल्ह्यातील शेतकरी प्रदर्शनाला भेट देतील आणि त्यांना उपयुक्त अशा वस्तूची खरेदी पण करतील असं दिसतं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कोण होणार याची जशी गेल्या 2 आठवड्यापासून चर्चा सुरू आहे. कोणत्या पक्षाची महिला ही अध्यक्ष असणार याचही उलटसुलट चर्चा असतानाच तिकडं तुरुरी गटातून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार अर्चना जाधव यांच्या जात प्रमाणपत्राबाबत पराभूत उमेदवार आष्टे यांनी जात प्रमाणपत्र समितीकडे आक्षेप नोंदवलेला आहे, आक्षेप घेतलेला आहे आणि अर्चना जाधव यांनी त्यांचा जन्म कर्नाटकातील त्यांनी दाखल केलेली कागद कशी महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने योग्य नाही, त्याचबरोबर त्यांची वंशावळ कशी चुकीची आहे असं त्या आक्षेप अर्जात त्यांनी दाद मागताना घटना नमूद केलेल्या आहे. या तुरोरी ह्या जिल्हा परिषद गटाच्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते प्रकाश आष्टे यांच्या कन्या उभ्या होत्या आणि त्यांचा अर्चना जाधव यांनी पराभव केलेला आहे. पराभव झाल्यामुळेच आष्टे यांनी अर्चना जाधव यांच्या
आक्षेप घेतला असून तो जर आक्षेप मान्य झाला तर अर्चना जाधव यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द होईल हे आहे. मग त्यावर तिथे परत निवडणूक होईल का दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येईल याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. त्यांचं जर जात वैधता प्रमाणपत्र रद्द झालं तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल करा अशी आष्टेंची मागणी आहे. विशेष म्हणजे तुरोरी हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिलांसाठी राखीव होता आणि अर्चना जाधव यांनीही मराठा कुणबी हे या प्रमाणपत्रावर ओबीसी म्हणून निवडणूक लढवली होती आणि जिंकलेली आहे. आणि कुमारी आष्टे यांनीही कुणबी ओबीसी प्रमाणपत्राच्या याच्यावर ओबीसी मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार, कोण अध्यक्ष होणार हे त्रांगड सुटलेलं आहे असं अनेकांचं मत आहे. ते काही असो, परंतु ज्या जिल्ह्यात 8 पंचायत समिती आहे त्यातील 4 पंचायत समितीमध्ये कोण सभापती होणार, कोणत्या पक्षाची सत्ता येणार हे पण त्रांगडच आहे. कारण कळंब पंचायत समितीत महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कळंब तालुक्यात स्वतंत्रपणे लढली होती आणि त्या पक्षाचे 16 पैकी 8 पंचायत समिती सदस्य निवडून आले. तर महायुती म्हणून लढलेल्या भाजप आणि शिवसेनेकडून भाजपचे 5 आणि शिवसेनेचे 3 असे 8 सदस्य निवडून आले. म्हणजे दोन्ही महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्षांचे 8 सदस्य निवडून आले. त्यामुळे इथं जे सभापती होण्यासाठी 9 मतं लागतात तर 1 मत दोन्ही बाजूकडे कमी आहे. त्यामुळं दोन्ही बाजूचे सदस्य सध्या सहलीवर असून कोण सभापती होणार, कोण एक मत आपल्याकडे खिचून घेण्यात यशस्वी होणार याकडेच तालुक्याचं लक्ष आहे. तसं पाहिलं तर महायुतीकडं मसा पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या वरपे, त्यानंतर मंगरूळमधून निवडून आलेल्या चव्हाण या दोघी सभापतीच्या प्रबळ दावेदार महायुतीकडून मानल्या जातात. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून येरमाळा गणातून निवडून आलेल्या पाटील, पाडोळी गणातून निवडून आलेल्या टेकाळे आणि रांजणी गणातून निवडून आलेल्या यादव 3 प्रबळ दावेदार आहेत. आता यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाते आणि प्रत्यक्ष मतदाना दिवशी कसं मतदान होतं यावरच सभापती कोण होणार हे निश्चित होणार. समजा दोन्ही बाजूच्या उमेदवाराला 8-8च मतं मिळाली तर इथं मग ईश्वर चिठ्ठी काढून निकाल घोषित करावा लागणार आहे. तिकडे भूमध्ये पण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे म्हणजे डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखालील 4 सदस्य निवडून आलेले आहेत. तर विरोधी अशा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांचे 3 समर्थक आणि त्यांनी पाठिंबा दिलेल्या वंचितचा 1
समर्थक असे 4 त्याही बाजूने सदस्य निवडून आलेले आहेत. इथंही समान अशी स्थिती आहे. त्यामुळं सभापती होण्यासाठी 5 मतं कोणत्या बाजूकडे होतात आणि मग कोण सभापती होते त्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. इकडे उमरग्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार या तिन्ही पक्षांनी एकत्र एक महायुती म्हणून निवडणूक लढवली. इथं भाजपचे 7 सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 5, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 1, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष असं इथं बलाबल असलं तरीही महायुतीतच सभापती पदासाठी चुरस आहे. कारण त्याला कारण पण आहे की माजी आमदार राहिलेल्या ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या कन्येला सभापती करायचं असं मनोमन ठरवून कन्येला पंचायत समितीवर विजयी केलाय. तर दुसरीकडे भाजप नाही, त्यातील बसवराज पाटील, सुनीलसिंह ठाकूर आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी ठरवून कैलास शिंदे यांना सभापती करायचं या दृष्टीनंच निवडणूक लढविलेली होती. बसवराज पाटील यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं त्यांचा समर्थकाचा जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभा करून अप्पासाहेब पाटलांकडून पराभव केल्याचा मनी राग आहे. त्यामुळं ते भाजपचा सभापती व्हावा यासाठी प्रयत्न करतील. त्यात कैलास शिंदे हे ज्येष्ठ भाजप नेते आहेत. त्यांनी विधानसभेची निवडणूक ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात लढवली होती आणि त्या निवडणुकीत त्यांना 25,000हून अधिक मतं मिळाली होती. तसंच कैलास शिंदे हे राजकारणातील मुरबी माणूस आहे. पद आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कोणताही मार्ग चोखाळण्याची त्यांची पूर्वीपासून सवय आहे. त्यामुळे ते सभापतीपद आपल्यालाच मिळवतील असंच चित्र आहे. तर उमरग्याच्याच याच्यावर इकडं लोहाऱ्यात महायुतीनं बहुमत मिळवलं असलं तरी तिथं काय होतं यावर लोहाऱ्यात त्याचे पडसाद उमटतील आणि तेथील सभापतीपद मग कोण सभापतीपदी कोण येणार, कोण होणार, कोणाकडं भाजप का शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष की अजित पवार पक्ष सभापती होणार याकडे उर्वरित मग ते तुळजापूर असेल, धाराशिव असेल, परंडा असेल या पंचायत समिती मध्ये सभापतीपद हे साठी प्रत्येक तेथे स्पष्ट बहुमत आहे आणि तिथं काही सभापती पदाचा तिढा असणार नाही एवढं मात्र नक्की. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.